महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे। 15 मार्च 2024चा शासन निर्णय 15 मार्च 2024चा शासन निर्णय खाजगीकरण बंद करा, खाजगीकरण बंद करा, खाजगीकरण बंद करा। आम्हाला शिकू द्या, आम्हाला शिकू द्या। मराठी शाळा टिकल्याच पाहिजे, मराठी शाळा टिकल्याच पाहिजे। 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करा, 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यभर कलेक्टर ऑफिसवर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। शासनाने जो ग्रामीण भागातील शिक्षणाचा अर्थव्यवस्था मोडीत काढण्याचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय काढलेला आहे, ज्यामुळे सर्व शाळा बंद होण्याची भीती ग्रामीण भागातील सर्वांना जाणवत आहे आणि त्याद्वारे सगळ्या शिक्षणाची अर्थव्यवस्था कोलमडून शासनाला आपली तिजोरी या माध्यमातून कशी भरता येईल व खाजगीकरण कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल यामागे शासनाचा हाच उद्देश आम्हाला दिसून येत आहे। परंतु हा जर शासन निर्णय लागू झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी कसे शिकतील आणि त्यांना जर शिक्षकच मिळाले नाही, शिक्षक जर मिळाले नाही तर तो विद्यार्थी शाळेमध्ये कसा राहील, त्याचे पालक शाळेमध्ये त्याला का पाठवतील, हा त्यामागचा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उपस्थित झालेला आहे। ग्रामीण भागातील शाळांमध्ये गरीब बहुजनांचे विद्यार्थी शिकत असतात आणि ते लोक शासनांच्या मागे लागून भांडू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या बाजूने शिक्षक समितीने हे आंदोलन आपलं आयोजित केलेलं आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण हे टिकलं पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन आमच्या राज्याच्या वतीनं पूर्ण राज्यभर करू किंवा आम्ही न्यायालयात जाण्याची सुद्धा तयारी यामागे ठेवलेली आहे।